ते घेऊ दे केवढी पाहिजे तेवढी. US वर्ग लाज वाटते प्रश्न घेऊन आला. बोटाने प्रश्न. मी केवढा आहे तू केवढा आहे. मी प्रश्न आदलाय माझा. मी पण बोटाने तुझा ठीक आहे गावठी आलाय वाटतंय. गुड मॉर्निंग. मी पण सगळं विसरलो. आता गेलो तर हे वगैरे आणायला. उठवली मी आणि काय उठून रील्स स्क्रोल करत बसलो. आयुष्य बरबाद आहे. आयुष्य बरबाद आहे रील्स स्क्रोल करण्याच्या नावावर. अरे एक दिवस सुट्टी काय कॉलगेट केवढी संपवला. अर्धी केली कॉलगेट त्याने. 10 रुपयाचा पुरेपूर वापर करून घेतलाय. अजून कोण कोण बाकी आहे? वेलकम बॅक टू नेक्स्ट डे चा व्लॉग. एक्सचेंज मारतोय म्हणजे आणलं नाही का एक्स्ट्रा. बाकी काय नाही विषय. आंघोळीचा विषय. मी ब्रश करतोय. ब्रश करून झालं की निघायचं. बाकी पुढे अरे एवढा सकाळी उठला भावाने आंघोळ मंगोळ करायची का नाही. आता भांडताय. मी जातो पहिला. अक्कल घुटणार आहे. थोडं लवकर उठून रील्स स्क्रोल करत बसला आहे. आंघोळ करायची आणि मोठ्या लवकर उठलो. उठून आंघोळ करायचं ना. भांडा आपण मग तर आता हे पॉइंट आहे. बेसिन पण आतमध्ये आहे. अरे हा पिशवी राहिली माझं. काय ना काहीतरी राहतच. तर माणसाने फोन केला तुला त्याच्यामुळे तुझा फोन सापड. काय ना काहीतरी राहतच. अशी फिलिंग पण येते आतून. आणि शेवटी माझी एक पिशवी राहिलेली आणि त्याचा आयफोन राहिला बाथरूममध्ये. तर ते कोणी जरी फोन केला त्यामुळे त्याला समजला. आता आम्ही चाललोय सिद्धिविनायक टेम्पल. म्हणजे सगळे चेकआउट वगैरे करून जीववरनं डायरेक्ट प्रभादेवी जाणार आहे. तिथून सिद्धिविनायक मंदिर दर्शन घेऊन बाप्पांचं घरी. आता निघतोय आणि पाऊस आला. कालपासून आम्हाला पाऊस भेटलाच नाही. आणि असं काय हॉटेल होतं. हॉटेल काय ठीकठाक होतं. म्हणजे ॲव्हरेज 10 out of 6 देन 6. लिफ्ट एवढी भंगार आहे ना. किती कधीपासून वाढ बघतोय. एक नाही वरती. चला भेटू पुढे. आजचा लुक असं आहे. केसांचे जरा असे कपडे आहेत. शूज चेंज करेन. मी फॉर्मल शूज आणले ते गाडीमध्ये. ते गाडीत नाही येतो. पाऊस नव्हता आणि आता पाऊस चालू आहे. बाबाचा फोन येतो. हॉटेल असू शकतं किंवा घर पण असू शकतं. श्रीमंत लोक तुझ्यासारखी. लेफ्ट दिसतो का केळ्या तुला कुठे इथं कुठे डायरेक्ट 1.5 किलोमीटर दाखवते ना. राईट टर्न. हा काय चौकात राईट टर्न मारून सरळ जायचं आहे. ती पंपाने वरती गाड्या. पार्किंगचे एवढे लफडे आहेत ना की त्यांना असं मग सगळीकडे करायला पाहिजे हे असे जुगाड. हॉटेल विटेलच्या पण वरती छप्पर वरती गाड्या पार्क करा काय. फायनली आम्ही पोहोचलोय सिद्धिविनायक टेम्पलला. पार्किंगचे एवढे इश्यू आहेत ना. पार्किंगची गाडी घेऊन येणार असाल ना तर मी सजेस्ट करीन गाडी घेऊन येऊच नका. पार्किंगच नाही त्यांचं. किती जागा शोधली. 2 राऊंड मारले. एका सिद्धिविनायक मंदिराला आम्ही 2 राऊंड मारले. त्यानंतर एक जागा भेटली आम्हाला पार्किंग करायला. दादाला थांबवले गाडीजवळ. ते म्हणजे काय पोलीस वगैरे आले तर फाईन वगैरे नको मारायला म्हणून मी लगेच दर्शन घेऊन गाडीकडे जाऊ. खूप घाई होती. आजच्या दिवसात बघू. अजून एक मंदिर करायचं होतं. ते जाता करू. नाही तर मग बघू जसं काय होईल तसं. पण पार्किंगचे लय मुंबईमध्ये पार्किंग. हे मंदिर आहे वर लांबला दाखवतो.
आता एंट्रीला चाललंय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. स्टोरी ऑफ सिद्धिविनायक. हा दादाला फोन केला मगाशी मेसेज करायचा थांबलाय तिथं. फायनली दर्शन झालंय. आता मी ती शाल घेऊ का रे. दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघालोय घरी. आता झालं सगळं झालं. सगळे तिथल्याच लाईनमध्ये खूप उभं होतं. 1.5 तास लाईनमध्ये उभं होतो. त्यामुळे आता काय मॉलमध्ये पडी आता गाडी लावले पार्किंगला. दादा फोनला दादाला एक चिठ्ठी द्यायची. डायरेक्ट अटल सेतू मार्गे भेटू. चॅनल लाव. चॅनल अरे सांगणार सगळं. काय नाही करू शकत. ये नाही ये ऑक्सी. ये बिस्लरी नहीं है. ये बिस्लरी नहीं है. ऑक्सी ग्रीन है. क्या ग्रेट है. दो लाव. 2 एक में नहीं होएगा. बॉटल ते पनीर असणार आहे. ते काय असणार आहे. काय कोल्हापुरी बोल किंवा मराठा बोल. ते काय आणून देणार आहेत आपल्याला काय माहिती असतं. पनीर कोल्हापुरी घे रे पाहिजे. सगळं सारखंच येणार. ते त्याला काही बोल ते तेच देणार. पनीर टिक्का किंवा पनीर कोल्हापुरी तिकडे येईल. हाँ चल सांग त्याला. नेक्स्ट टाइम होटल आएगा ना तो तेरी वजह से आएगा. नहीं तो नहीं आएगा होटल में. क्या नाम है होटल का. गोल्डन ढाबा. गोल्डन माणूस आहे. एक नंबर. गुलाबजाम स्वतःकडनं दिले त्याने आम्हाला फ्री.